खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरचा व्हिडिओ आपण कालच केलेला आहे. पण आज पुन्हा एकदा करावा लागणार आहे, कारण घडामोडीच तशा घडतायत. त्यामुळे जर का व्हिडिओ केला नाही तर चुकीला माफी मिळणार नाही. म्हणजेच काय आहे तर घडामोडी इतक्या वेगवान पद्धतीनं घडतायत. एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. ते बैठकांवर बैठका घेत आहेत आणि आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर एकनाथ शिंदे यांची आज एक बैठक झालेली आहे. ही दोघांमधली चर्चा ही जवळपास किती मिनिटं असतील आपल्या आपल्या कल्पनेनुसार 10, 15, 20 नव्हे, तब्बल 1.25 ते 1.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज चर्चा झालेली आहे. आणि इतका वेळ जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदेंना देतायत, याचाच अर्थ काहीतरी घडतंय. आणि ते काय घडतंय हेच तर तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. कारण आज दुपार होऊन बातमी अशी पण येतेय की उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा आता संध्याकाळच्या वेळेला दिल्लीकडे रवाना होत आहेत. नेमकं चाललंय काय? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उद्या परवामध्ये दिल्लीमध्ये जात आहेत. नेमकं दिल्लीत घडतंय काय? दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं काय काय राज्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले जाणार आहेत का मोठे, हे सगळं आपल्याला बघायचंय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ फार मोठा मी करणार नाहीये, कारण तितकेसे तपशील जे आपल्या हातामध्ये यायला पाहिजेत तेवढे तपशील आपल्या हातामध्ये नाहीयेत. पण तरी नेमकं या भेटींमागे काय दडलंय हे सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. मित्रहो, आज रात्रीपासूनच एकनाथ शिंदे यांनी आपले त्यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत यांच्याशी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. त्यांची काल बैठकसुद्धा घेतलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी आत्ता 5 राज्यांच्या ज्या काही निवडणुका येत आहेत विधानसभेच्या, या निमित्तानं त्या राज्यांमध्ये आपल्याला कोणता संदेश नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षांमध्ये कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, त्यांच्या काय योजना आहेत, या सगळ्या पोहोचवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची मदत करायची आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठक घेतलेली आहे. त्याचबरोबर जे आत्ता नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांना कशा पद्धतीनं कामकाज करायचं आहे, त्यांच्यासमोरचे टार्गेट्स काय असणार आहेत, या बाबतीमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आज एकनाथ शिंदे हे अमित शहांची भेट घेणार होते. त्याचप्रमाणे मिळाली तर नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेणार होते. आणि त्याप्रमाणे आज दुपारी कशाला सकाळी साधारणतः 11 वाजता एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनामध्ये गेले. तब्बल 1.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेची शिवसेना हा एनडीए मधला एक तसा प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्यामुळे देखील या भेटीला खूप महत्त्व आहे. येणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झालेलीच आहे. पण आपल्याला ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी समजतायत त्यातल्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. काल त्यातल्या मी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे की ती म्हणजे आत्ता राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या संदर्भातनं नक्की काहीतरी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत असं आपल्याला कळतंय. हे मी काल बोललो होतो आणि त्यातला तो भाग महत्त्वाचा आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जे मी तुम्हाला सांगितलं की विधान परिषदेवर आत्ता काही जागा ज्या रिकाम्या होत आहेत त्यातल्या साधारणतः 7 जागा आहेत. या 7 जागांवर राज्यसभेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं फक्त एकच उमेदवार देण्यात आलेला होता, तो म्हणजे ज्योती वाघमारे यांच्या रूपानं. आणि आता ती बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यामुळे ज्योती वाघमारे या राज्यसभेच्या खासदार देखील झालेल्या आहेत. आता विधान परिषदेमध्ये शिवसेनेला 2 जागा हव्या आहेत आणि ती मागणी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत. ते त्या संदर्भात अमित शहांशी बोलणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सुद्धा चर्चा केलेली आहे. ह्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याची गरज काय आहे, हे सगळं एकनाथ शिंदेंनी पटवून दिलेलं आहे. आज माध्यमातनं सगळा ही बातमी चालवण्यात येते की एक अहवाल 20 पानी अहवाल एकनाथ शिंदे हे दिल्लीला घेऊन गेलेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे. अमित शहांच्या समोरही ते मांडणार आहेत. ते म्हणजे आत्ता गेल्या 2-4 महिन्यांमध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये शिवसेनेला कशा पद्धतीनं मित्रपक्षांची मदत फारशी झाली नाही, हे जे काही त्यांचं एक टिप्पण आहे ते टिप्पण घेऊन ते दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि ते आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मांडलेलं आहे. हे आज सगळ्याच माध्यमातनं सांगण्यात येतंय, पण वस्तुस्थिती मला तरी व्यक्तिशः तशी वाटत नाही. कारण एक लक्षात घ्या, कोणतीही गंभीर स्थिती असेल किंवा एकनाथ शिंदे नाराज असतील किंवा काही बिनसलं असेल राज्यामध्ये, तर एकनाथ शिंदेंचा चेहरा हा पहिल्यांदी बोलतो. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही वाद विकोपाला गेलाय अशी जेव्हा स्थिती असते, तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेंचा चेहरा निहाळा, तो गंभीरच दिसतो. पण आज दिल्लीमध्ये एकूणच वावरत असतानाची जी काही व्हिज्युअल्स आपण बघतो, तेव्हा एकनाथ शिंदेंची बॉडी लँग्वेज तुम्ही बघा, एकनाथ शिंदेंचा चेहरा बघा. म्हणजे काहीतरी ज्याला आपण म्हणतोय ना की एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींनी एवढा वेळ देणं, अमित शहांनी आता त्यांना भेटीसाठी बोलवणं, त्याचप्रमाणे इतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी करणं, यानंतरचा जो एक आत्मविश्वास येतो ना माणसामध्ये, त्या पद्धतीचा चेहरा आज एकनाथ शिंदेंचा आत्तापर्यंतचा आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यांची बॉडी लँग्वेजसुद्धा एक सकारात्मक काहीतरी संदेश देऊ पाहतीये की काय, अशा पद्धतीनं आज त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळालेली आहे. मग असं काय घडलंय, तर त्यामुळे असा पद्धतीचा म्हणजे भाजपच्या राज्यातल्या नेत्यांच्या तक्रारीचा सूर एकनाथ शिंदेंनी निश्चितच दिल्लीमध्ये मांडलेला नाहीये. आहे तो कदाचित त्यांनी अहवाल तयार केला असेलही, पण तो मांडलेला नाहीये. कारण तुम्ही एक नोटीस करा, गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेची, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, भाजप असेल, यांच्यामध्ये प्रचंड मोठं वॉर रंगलेलं बघायला मिळालेलं आहे. एकमेकांनी एकमेकांच्या नेत्यांवर प्रचंड टीका केलेली आहे. त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जणू काही प्रचंड वाद आहेत अशा पद्धतीचं वातावरण बघितलंय. पण गेल्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अगदी एकमेकांशी खळखळून हसून विनोद करत एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी सांगत ते सतत आपल्याला दिसत आहेत. याचं जर का अनुमान काढलं म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातलं गेल्या काही दिवसांमधलं जे वातावरण आहे ते पूर्णतः बदललेलं आहे. याचं कारण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. याचं कारण की दिल्लीच्या पक्ष नेतृत्वांनी असं सांगितलेलं आहे राज्याला की आता तुमच्या तिघांमधले जे काही मतभेद असतील ते पूर्णतः बाजूला सारा, आपल्याला पुढचा जो सगळा प्रवास करायचा आहे तो एकजुटीनं करायचा आहे. आपल्याबरोबरचे जे आपले मित्रपक्ष आहेत त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत आणि त्या पद्धतीचं वातावरण, संवादाचं वातावरण हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. आणि त्याचेच म्हणजे परिणाम किंवा सगळं रिपरकेशन्स आपल्यालाही राज्यामध्ये बघायला मिळत आहेत. आणि म्हणून एकनाथ शिंदेंची आजची ही काही दिल्लीमधली बॉडी लँग्वेज आहे ती अत्यंत सकारात्मक, म्हणजे पत्रकारांशी बोलताना जो काही त्यांचा आत्मविश्वास होता, त्याच्यानंतर दिल्लीच्या संसदेमध्ये वावरताना त्यांचा आत्मविश्वास काय होता, याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी शिवसेनेचे 2 उमेदवार आम्हाला पाठवायचे आहेत, या बाबतीतली एक मागणीही त्यांनी पंतप्रधानांच्याकडे केलेली आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मंत्रिमंडळ विस्तार हा राज्यामध्ये संभवतो आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक रिशफल होणार आहेत. काही मंत्र्यांची त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो की काही मंत्र्यांना बाहेर जावं लागणार आहे, त्या ठिकाणी काही नवीन मंत्र्यांची, आमदारांची वर्णी लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही जे मंत्री आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, त्यातल्या काही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडू नये हे देखील सांगण्याचा एक प्रयत्न एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर केलेला आहे. त्यातून काही मंत्री जे आहेत म्हणजे संजय शिरसाठांसारखे जे मंत्री आहेत की ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत, ते कदाचित त्यातनं वाचू शकतील का नाही किंवा ते वाचणार नाहीत असं देखील बोललं जातंय. आणि ह्याची कल्पनाही एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे, हे देखील त्यांना माहिती आहे. पण असं काही जर घडलं तर त्यामध्ये आपले जे महत्त्वाचे काही, कारण एक लक्षात घ्या की कोकणाचा विचार हा एकनाथ शिंदेंना करायचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये रामदास कदमांचे जे काही सुपुत्र आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये धक्का लागू नये याची काळजी कदाचित एकनाथ शिंदे घेताना आपल्याला बघायला मिळू शकतात. असे आणखीन 2 मंत्री आहेत, ते रायगडचे जे मंत्री आहेत भरत गोगावले, यांच्या बाबतीमध्ये काही होऊ नये ह्याची काळजी कदाचित एकनाथ शिंदे घेऊ शकतात. आणि त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये काही खूप मोठा फटका हा मंत्र्यांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये, म्हणजे निलंबन हा चुकीचा शब्द आहे, पण मंत्र्यांना डचू मिळण्याच्या बाबतीमध्ये तो बसू नये याची काळजी घेण्यासाठी म्हणून देखील एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या वारीवर आहेत. त्यानंतर एक तिसरा मुद्दा जर आपण बघितला तर शेवटी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही एनडीएतली, त्यानंतर राज्यामधला मित्रपक्ष आहे महायुतीचा, त्यामुळे ती एक प्रॅक्टिस म्हणून देखील एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत की आम्ही एनडीएतले घटक पक्ष आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही नरेंद्र मोदींच्या ज्या काही विचार आहेत, पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीची वाटचाल नरेंद्र मोदींना विकासाच्या दृष्टीनं करायची आहे, 5 राज्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं करायची आहे, या सगळ्यासाठी शिवसेना हा तुमच्या बरोबर आहे हे कुठेतरी नरेंद्र मोदींना सांगण्याचा प्रयत्न देखील या भेटीमागे निश्चित असणार आहे. आता चौथा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे, मी काल त्याचा उल्लेख केलेला होता, पण तो उल्लेख थोडासा मी वेगळ्या अर्थानं केलेला होता की संजय राऊत दिल्लीत बघा असं मी काल म्हटलेलं होतं. संजय राऊत मुंबईमध्ये होते, संजय राऊत दिल्लीमध्ये नव्हते. पण जशी एक ऑपरेशन लोटसची चर्चा असते तशी एक ऑपरेशन टायगरची चर्चा देखील खूप दिवसांपासून सुरू आहे. आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर हे ॲक्टिव्ह झालंय का याचा देखील आपल्याला या भेटीच्या दरम्यान विचार करावा लागणार आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे खासदार किती आहेत तर 10 खासदार आहेत. तर या 10 खासदारांपैकी असं बोललं जात आहे की 2 ते 3 खासदार हे ठाकरे गटाला कधीही सोडणार नाहीत, असे 2 ते 3 खासदार आहेत. पण बाकीचे जे खासदार आहेत त्याच्यामध्ये 5 ते 7 जे खासदार आहेत हे कधीही एकनाथ शिंदेंच्या बरोबर येऊ शकतात अशी स्थिती आहे. मागच्याही एका भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी त्या बाबतीमध्ये चाचपणी केलेली होती, त्यांच्या काही गुप्त बैठका झालेल्या सुद्धा होत्या, ही देखील माहिती आपल्याला त्यावेळेला मिळालेली होती, त्याच्यावरही आपण व्हिडिओ केलेला आहे. परंतु आता देखील तशा पद्धतीची काही हालचाल होतीये का? कारण एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका या राज्यामध्ये होत आहेत,
दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हे कुठल्याही उमेदवाराला संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे जितकं डॅमेज हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला करता येईल तितकं डॅमेज करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेंचा राहणार आहे. त्यामुळे ते खासदार जे आहेत ते खासदार आपल्या बाजूला आणायचे का याची चाचपणी सुद्धा एकनाथ शिंदे करत असतील. ते काही लगेच येतील, लगेचच या सगळ्या गोष्टी घडतील असं अजिबात नाहीये. कारण राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं. त्यामुळे टायमिंग कोणता आहे, ती वेळ कोणती असेल, ती आत्ताची नजीकची असेल का हे आपण नाही सांगू शकत. पण त्या दृष्टीनं सुद्धा दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही हालचाली चालू आहेत आणि म्हणूनच उदय सामंत देखील तातडीनं दिल्लीमध्ये जे जात आहेत त्याच्यामागे काय कारणं आहेत ही देखील आपल्याला बघावी लागणार आहेत. त्यामुळे या देखील घडामोडी या वेगानं दिल्लीमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एकूण या सगळ्यामध्ये जर आपण हाही विचार केला की आज पंतप्रधानांनी 1.5 तास एकनाथ शिंदेंना वेळ देणं, आता अमित शहांबरोबर त्यांची बैठक आहे, हा एक संदेश एकनाथ शिंदे राज्यातल्या भाजपला सुद्धा देऊ पाहतायत. म्हणजे की पहा, आम्ही जेव्हा मी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट मागतोय, वेळ मागतोय किंवा पंतप्रधानांची वेळ मागतोय तेव्हा ती आम्हाला दिली जाते. आपल्याला आठवत असेल की एकनाथ शिंदेंची पूर्ण फॅमिली दिल्लीमध्ये गेलेली होती आणि